गाइस ये दोनों नाराज है मेरे से। नाही नाही आम्ही नाराज विराज काही नाही। टाटा बाय बाय युनूक पुन्हा नाईस टू मीट यू। समोरून जा। नाईस टू मीट यू। चांगला प्रवास। गाडी कशी आहे सांगा। ओ वाव नाईस गाडी इट इज। नाराज होऊन कमिंग सून लगेच उद्या सकाळी नाही संध्याकाळी आता यांना नहीं चांदनी चौक कौन ही माहित नहीं अनुभव आता कसं करावं सांग। गाइस वैसे तो मेरा मन नहीं कर रहा था अभी जाने का। अभी देखो यार रात का समय हो जाएगा मुझे जाने तक, क्योंकि यार 3 घंटे का रास्ता है और जल्दी से कवर करना पड़ेगा यार, क्योंकि यार मतलब सेफ्टी भी इशू रहता है ना, तो इसीलिए मैं मतलब जाने का मन नहीं कर रहा था। लेकिन सब फोर्स कर रहे थे कि भाई अभी जाना है अभी जाना है, तो इस रिगार्डिंग मैंने अभी निकल चुके हैं। देखेंगे कब तक पहुंच सकते हैं। मैं मतलब कम व्यूज़ आएंगे क्योंकि अभी जाने के बाद नाइट हो जाएगी। मतलब बहुत सारा डिस्टेंस हमें कवर करना है, जितना हो सकेगा उतना मैं कवर करने की कोशिश करूँगा। और बने रहिए अपने वीडियो में और देखेंगे क्या क्या होता है, क्या क्या व्यूज़ आते हैं। गाइस हमें यहाँ पे इतना बहुत मतलब देर हो चुकी है यार, मतलब कैसे यार क्या प्लानिंग कर रहे हैं हमें कुछ मालूम नहीं है। देखेंगे क्या क्या करते हैं। मतलब अभी यहाँ पे चांदनी चौक में आ चुके हैं और उनको हमने यहीं पे लोकेशन डाल दिया था कि यहाँ तक आप भाई, हम फिर बाद में साथ चलेंगे। अभी देखेंगे, मैं देखता हूँ कहाँ तक आए वो लोग। मराठीमध्येच आपण याला कंटिन्यू करूदा। आणि आता बघू शकता मी आले चांदनी चौकाच्या पुढे आणि त्यांना यायला खूप वेळ आहे, सो त्यांना यायला वेळ लागेल। तोपर्यंत आपण इथं चहा वगैरे पिऊता आणि त्यांची वाट बघूता। चला वाट बघूता चला। तर फायनली आपण आलेलं आहे पेट्रोल पंप, पण टाकी फुल केलेली आहे आणि आता इथून आपला घाट चालू होणार आहे। सो अंधार असल्याने तुम्हाला व्हिडिओ तर काही भेटणार नाही तेवढे चांगले। मी जेवढं होता होईल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न करतो। तर आता आपली गाडी ही वाली गाडी शाईन आहे, सो शाईनवर आपण जात आहे आणि आता डायरेक्ट पोहोचल्यानंतरच व्हिडिओ बघा। देखो यार गाइस रिजॉर्ट चालू रहता है शनिवार रविवार के दिन, मतलब ज़्यादा भीड़ रहती है यहाँ पे। मतलब ऐसे कोई दिक्कत नहीं है, नाइट में भी आप ट्रैवल कर सकते हो, इसमें कोई इशू नहीं है। तो देखो अभी घाट चालू हो चुका है और नाइट में क्या अच्छी। तर फायनली आपण एक डेस्टिनेशनवर आलेला आहे। तर फायनली गाइज आपण आलेला आहे आता श्री हॉटेल स्नॅक सेंटर। थंडी वाजत आहे, समोरून गाड्या पण भरपूर येत आहेत, बघू शकता माझ्या डोळ्यात पाणी पिले आहे। तर या आपण चहा पिऊता, चहाचा आस्वाद घेऊता थोडासा। एक चहा द्या ना। तर फायनली गाइज अजून आपण तामिनी घाट पण कवर केलेलं नाही आहे, सो आपण लगेच ब्रेक घेतला आहे आणि आपल्याला अजून भरपूर कवर करायचे। थंडी पण एवढी खूप वाजते, तुम्हाला अगोदरच म्हणलं होतं मी कसं जायची की मला तर काहीच कळत नाही आहे, पण बघू जेवढं होता होईल तेवढं आपण कवर करूत। अजून 2.5 घंट्याचा रस्ता आहे। सगळे लोक म्हणजे एकत्र यायलाच खूप वेळ लागला, नाहीतर आम्ही आत्ता तामिनी घाट क्रॉस केला असता। तर बघूत आता करूता ड्राइविंग वगैरह चलूता काय। और गाइस यहाँ पे देख सकते हो, यहाँ पे पेट्रोल पंप और ठंडी भी बहुत ज़्यादा है। आउट ऑफ रेंज गेली होती, कारण आम्ही ब्लूटूथ कनेक्ट करत होतो सोबत
तर फायनली गाईज घाट भयानक होता, अक्षरशः एक पण गाडी तिथं नव्हती आणि आम्ही दोघंच. सो म्हणजे थोडीफार भीती तर वाटत होती, बट ॲक्च्युली विषय कसा होता की गाडी एक पण नव्हती, अंधार बुडक होता, इकडून डोंगर तिकडून डोंगर, सगळीकडून डोंगरच होते. अरे गाडी सेंटरला झाली आपली लईच. आणि अशी कंडिशन होती आणि समोर कोणी नको, मागे पण कोणी नको, अंधार बुडूक. अरे बाप रे म्हणलं. सो बेस्ट एक्सपिरियन्स झाला. बट बघूत अजून पुढे पण आता घाट संपलाय असं वाटते मला. तर फायनली आम्ही जोशी परिवारच्या एका हॉटेलवर थांबलेला आहे आणि इथं आपण जेवण वगैरे करूया. तर फायनली काही जेवण झालेलं आहे आणि आपण आता इथंच रूम केली आहे आणि इथून आपलं 30 किलोमीटर आहे. सो 30 किलोमीटर आपण उद्या सकाळी जाऊन पण कव्हर करू शकतो. रूम आहे आम्हाला आता करण्याचा टाईम आहे. तर फायनली गाईज आम्ही आता इथं रूम केली आहे रायगडच्या म्हणजे थोडंसं ऑड साईडला आहे, म्हणजे पायथ्याशी एक गाव आहे आणि आम्ही इथं गाडी पार्किंग. सो आता आम्ही जाते रूमवर रेस्ट करणार आणि उद्या सकाळी निघणार. तर चला मग रूम दाखवतो कशी आहे काय नाही. सो वाटली तर असेल यार ऑफकोर्स. फायनली आपल्याला रूम भेटली आहे. रूमचं इंटेरियर बघू शकता, मग छान आहे, डिझाईन केलेलं आहे. सो एवढं एक आणि इथे एवढ्या ठिकाणी आपण झोपूता अँड देन वॉशरूम पण बघू शकता कसं आहे, छान आहे म्हटलं. हो तुम्हाला इथे एक ही आहे तयार होण्यासाठी. तर आता आपण नाईट स्टे करणार आहे अँड देन गोईंग. इकडे वॉशरूम आहे, बेसिन. सो आता इथं आपण झोपूत अँड देन सकाळी 6च्या सुमारास आपण निघणार आहे. तर उद्या भेटू आता सकाळी 6 वाजता. तर चलतं. एक खूप छान आहे फर्निचर वगैरे इकडे बघू शकता, दाखवतो कसा विषय आहे काय नाही. हो देखा, वाव व्हेरी नाईस नजारा.